प्रेरणा डिजिटल न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। आज आम्ही तुम्हाला गोंदियाची अशी बातमी दाखवणार आहोत जे मागील 15 वर्षापासून गोंदियात नाट्यगृह बनणार होते। त्यामुळे लोकांमध्ये खूप उत्साह होता की मुंबई पुण्यासारखे नागपूरसारखे नाटकं गोंदियातही येतील आणि गोंदियाच्या स्थानिक कलावंतांना देखील इथे वाव मिळेल। पण मागील जर आपण पाहिलं तर 15 वर्ष झाले आहेत। या 15 वर्षात एक रेलटोलीमध्ये नाट्यगृह बनणार होते आणि 15 वर्षापासूनही त्या नाट्यगृहाचे काम अजूनही पूर्ण झालेले नाही। किती प्रतीक्षा करावी लागणार हाही एक न उत्तर मिळणारा प्रश्न आहे। आज जर तिथली आपण स्थिती पाहिली तर अनेक सामान धूळ खात पडले आहे। कोणत्या एजन्सीला काम दिलंय, कोणती एजन्सी काम करते आहे, निधी किती आला व किती निधीची अजून आवश्यकता आहे हे देखील फारच अनुत्तरित प्रश्न आहे। पण गोंदियाकरांना जे एक सुंदर नाट्यगृह मिळणार होते ते अजून तरी मिळाले नाही। 15 वर्ष लोटून झाले तरी अजून आता किती वर्ष लागतील हे पाहणे देखील गरजेचे आहे। त्या नाट्यगृहासंदर्भात मी माहिती घेतलेली आहे। नाट्यगृह बनत असताना काही चेंजेस करण्यात सुचविण्यात आले होते। जो निधी मिळाला त्यानुसार तेवढं काम झालेलं आहे। आता बाकीचं जे एक्स्ट्रा वर्क आहे त्यासाठी नगर परिषद व PWD तर्फे त्याचं अवलोकन आणि इन्स्पेक्शन करण्यात आलेलं आहे। ते पूर्ण करण्यासाठी जे नव्याने आपल्याला रिक्वायरमेंट आहे त्याचा एस्टिमेट बनवण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। ती रक्कम किती होते याच्यानुसार शासनाकडे निधीची मागणी करण्यात येईल व नंतर पुढची कार्यवाही करण्यात येईल।